रिसेंटली झाकीर हुसेन यांची डेथ झाली आणि त्यांची डेथ ज्या डिसीजमुळे झाली IPF म्हणजे इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस, तर त्याच्यावर हे एक आर्टिकल आलेलं आहे. तर लेट डायग्नोसिस दर्थ ऑफ मेड वर्सन IPF पेशंट्स. लेट डायग्नोसिसमुळं आणि लॅक ऑफ मेडिसिन्समुळं कंडिशन वर्सन बिघडत जाईल. सध्याच्या घडीला फक्त 2 अँटीफायब्रोटिक मेडिकेशन्स आहेत ज्या की रिस्क रिड्यूस करतात आणि स्कारिंग पण कमी करतात. तर त्यातले एक आहे परफेनिडॉन आणि दुसरे निंटेडॅनिब. आणि ह्या 2 ज्या मेडिकेशन आहेत त्या फक्त डिसीजचं प्रोग्रेशन कमी करतात, त्याला काही क्युअर वगैरे करत नाहीत. आणि जे नॉर्मल कसं असतं, आपलं नॉर्मल लंग असं असतं समजा, पण इथं काय होतं, लंग विथ पल्मोनरी फायब्रोसिस त्या अल्व्होलायमध्ये थिकनेस होती वॉलची आणि गॅसेज एक्सचेंजला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. ही खूप सिरियस डिसीज आहे. 3 ते 4 वर्षात डेथ होती डायग्नोसिस झाल्यापासून. इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस कन्सिडर्ड द मोस्ट सिरियस फॉर्म ऑफ ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज आहे. इन दिस कंडिशन लंग टिश्यू बिकम्स थिक अँड ओव्हर टाईम बिकम्स स्कार. थिक बनतो लंग टिश्यू आणि स्कारिंग पण होते. आणि दे कॅन नो लॉंगर फॅसिलिटेट द एक्शन ऑफ गॅसेस दॅट युजली टेक प्लेस इन लंग. तर गॅसेस एक्सचेंजला पण प्रॉब्लेम होतो, त्यामुळेच डेथ होण्याचे चान्सेस वाढतात. तर हे आहे, आपल्याला माहीत पाहिजे ॲज अ मेडिको म्हणून.